श्री स्वामी समर्थ. मी एक स्वामी भक्त आणि तुम्हा स्वामी भक्तांसाठी आज आपण पाहणार आहोत मन कसे कंट्रोलमध्ये ठेवायचे, चंचल मनाला कसे स्थिर बनवायचे याबद्दल आपण बोलणार आहोत. जय श्री स्वामी समर्थ. मन हे खूप चंचल असतं. ते एका ठिकाणी थांबत नाही, ते खूप ठिकाणी फिरतं. मग हे करायचं आहे, हे करू नये अशा गोंधळात तुम्ही अडकता. तर मनाचा तो ठहराव आहे तो कसा मिळवता येईल आणि नकारात्मकता खूप असते, तर ह्या गोंधळातून आपण कसे बाजूला जावे हे बघा. मन हे लहान मुलांसारखे असतं. आता इथे तर नंतर तिथे. आता कसं असतं माहिती आहे का, तुम्ही रोज 3 तासाची क्रिकेटची प्रॅक्टिस केली तर तुम्ही सचिन तेंडुलकर व्हाल का 1 वर्षाच्या सतत सरावाने? नाही ना. पण आज जसे खेळताय त्यापेक्षा तर अधिक उत्तम तर खेळाल. एका वर्षाच्या सातत्याने, सरावाने. हे कशामुळे शक्य झालं? सरावामुळे. तुम्ही क्रिकेटमध्ये प्रवीण व्हालच, हो ना? कारण तुम्ही 1 वर्ष सराव केलेला आहे. मग मुद्दा काय आहे तर आपण ज्याचा सराव करतो त्यामध्ये आपण प्रवीण होतो. मग आजपर्यंत आपण कधी सराव केलाय का मनाला कंट्रोल करायचा? नाही. कसं नाही तर बघा, आपण तर त्याला भटकवतच आलोय. मग मन भटकणारच ना. टी व्ही पाहताना तुम्ही फक्त टी व्ही पाहता का? नाही ना. सतत चॅनल चेंज करत असता. बोलत असलो तर बोलता बोलता आपण मोबाईल चेक करतो, मोबाईलमध्ये बघतो. खाताना आपण फक्त खात नाही तर मोबाईल तरी बघत असतो किंवा टी व्ही तरी बघत असतो. कुठे पुस्तक वाचतो तर कधी चहा घेत असताना आपण न्यूजपेपरमध्ये तोंड घालून बघतो. अरे, खाताना खा, टी व्ही पाहताना टी व्हीच पहा, मोबाईल बघताना मोबाईलच पहा, वाचताना वाचायचं, कामाच्या वेळी काम. मग आपण सतत हेच करतो. मग आपण त्यामध्ये प्रवीण झालो आहोत. मग मनाला सांगावं लागत नाही, भटक जरा. तो आपोआप भटकतो. आता मनाला कंट्रोल करताना आपल्याला हेच उलट करायचं आहे. मनाला स्थिर करायचा सराव करायचा आहे. आपल्याला मनाला परत आणण्याचा सराव करायचा आहे. मग ते कसं? आता तुम्ही रोज जेवताना फक्त जेवण करा. मग मनामध्ये फक्त ताटातले विचार असतील, जेवणाबद्दलचे विचार असतील. समोर जेवणाचं ताट आहे आणि आपलं मन नको तिथे भटकत आहे. असं नका करू. जेवणाच्या टायमिंगला जेवणाचेच विचार डोक्यामध्ये असू द्यात. त्या जेवणाचा स्वाद घ्या. जेवणाबद्दलच विचार करा. बाकी तुमच्या डोक्यात कोणत्याही प्रकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. अशा छोट्या छोट्या गोष्टींपासूनच सुरुवात होते. ह्याच छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सातत्याने करत जा. तुमचा सराव होत जाईल. छोट्या छोट्याच गोष्टी असतात. खूप मोठं ध्यान लावायची गरज नाही आहे. त्या एका गोष्टीमध्ये मन स्थिर होऊ देत आधी. मग हळूहळू त्याचा सराव झाला की जसं थेंबे थेंबे तळे साचे, असा एक दिवस येईल की मग तुम्ही बसून ध्यान लावाल की मन जरा स्थिर वाटेल. आज जर ध्यान लावायला बसाल तर डोक्यात अरे आज हे राहिलं, अरे आज ते काम करायचं होतं, अरे ही आज मीटिंग अटेंड करायची होती, अरे बॉसला हे सबमिट करायचं होतं, अरे 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 इतके विचार तुमच्या डोक्यात येतात. असं होतं, तेच विचार आपल्या मनामध्ये चाललेले असतात. आधी छोट्या छोट्या गोष्टींचा सराव करा आणि मेडिटेशन पण करा. हळूहळू तुमचं मन स्थिरावेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. तुम्ही मला तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल.